मंडळी, महाराष्ट्र पोलीस भरतीच्या पारदर्शकतेवर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ज्या परीक्षेतून खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार होतं, तिथेच आता ओपन बुक टेस्ट झाल्याची चर्चा रंगली आहे। SRPF गट 5 दौंडच्या लेखी परीक्षेमध्ये चक्क एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून 100 पैकी 85 प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत विचारण्यात आलेले। हा योगायोग आहे की मोठा घोटाळा आहे, हा सवाल आता परीक्षार्थी विचारतायत। बघा, 2 मे रोजी राज्य राखीव पोलीस दलाच्या गट 5 दौंड येथील शिपाई पदासाठी लेखी परीक्षा पार पडली। पण या परीक्षेचा पेपर हातात पडताच उमेदवारांच्या पायाखालची जमीन सरकली। एका खासगी प्रशासनाच्या सराव संचातील तब्बल 85 प्रश्न हे अगदी जसेच्या तसे परीक्षेत उतरलेले होते। विशेष म्हणजे प्रश्नांची क्रमवारी आणि पर्यायांमध्ये सुद्धा कुठलाही बदल करण्यात आलेला नव्हता। या सगळ्या प्रकरणानंतर विद्यार्थी सरकारवर चांगलेच संतापलेत। वर्षानुवर्ष रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे। आम्ही मेहनत करायची आणि कुणीतरी खासगी संच पाठ करून पोलीस व्हायचं, असा सवाल उमेदवार आता विचारतात। खरं तर इंदापूर येथील केंद्रावर झालेल्या या परीक्षेनंतर आता पोलीस भरतीच्या विश्वासार्हतेवर पूर्णपणे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील 85 प्रश्न जसेच्या तसे येण्याचा चमत्कार कसा काय घडतो, असा सवाल करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली। बघा, यापूर्वी सुद्धा राज्यातील म्हाडा, TET आणि आरोग्य भरती प्रक्रियेमध्ये अशाच प्रकारचे गैरव्यवहार, सावळा गोंधळ हा समोर आलेला होता। शासकीय परीक्षांचे पेपर खासगी कंपन्यांकडे सोपवल्यापासून वादाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। आता SRPFच्या या प्रकरणात पेपर लीकचा संशय व्यक्त केला जातो। सोशल मीडियावर तर थेट संबंधित प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले। त्यामुळे विद्यार्थ्यांचा दबाव आता सरकारवर आहे। आता सरकार यावर काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय या सगळ्या एकंदरीत परिस्थितीबद्दल वाटतं, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।